मनुष्याला जीवन जगण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टीची गरज असते. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी? अन्न, वस्त्र, निवारा. जगण्यासाठी, पण जीवन जगण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी पाहिजेच. हवा, पाणी आणि अन्न. 5 मिनिटं हवा नाही मिळाली माणूस जगू शकतो. पाणी 2 दिवस 4 दिवस नाही मिळालं तरी जगू शकतो. अन्न विना 21 दिवस जगू शकतो. पण अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, हवा, अन्न या गोष्टी महत्वाच्या आहेत. यामधून आपल्या शरीरामध्ये काय जातं आणि कुठले कुठले पोषक तत्व मिळतं आणि ते न मिळाल्यामुळं अनेक आजार उद्भवतात. आणि आता जस्ट बघा तुम्ही, आज प्रत्येक घरात आजूबाजूला शुगर ही सापडतेच. एक तर कमी होईल नाही तर वाढेल. शरीरात इन्सुलिनची मात्रा कमी जादा होणार आणि हे कशामुळे घडतं आणि याच्यासाठी काय उपाय आहे, ही गोष्ट आज आपल्या चॅनल वरती जाणून घेणार आहोत. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. तर मधुमेह, शुगर म्हणजे डायबेटीज या गोष्टी आपण ऐकल्या आहे, बरोबर. तर शरीराचे पोषण होण्यासाठी अन्न म्हणजे त्यामार्फत आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटॅमिन, अमिनो ऍसिड, मिनरल, एन्झाईम अशा बऱ्याचशा गोष्टींची गरज लागते आणि ते आपल्याला अन्नाच्या मार्फत मिळतात. पण अन्नामधून मिळणाऱ्या 90 घटकांवरती शरीराचे पोषण चालते. पण हे 90 घटक आपल्याला खरोखर मिळतात का? आज या धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळ, प्रदूषण, वातावरण खराब, रासायनिक खते, त्यावर मारले जाणारे पेस्टिसाइड म्हणजेच कीटकनाशके, बुरशीनाशके, हा सगळा मोठा बदल झालेला आहे आणि शरीराला जे आवश्यक आहे ते 90 घटक यातून मिळत नाही. आपल्या शरीराला जास्तीत जास्त 30 ते 45 घटक मिळतात, म्हणजे 50%. म्हणजे 50% घटक आपल्या शरीराचं पोषण करत नाही आणि असंख्य आजार उद्भवले. मग बीपी, शुगर, डायबिटीज, ॲनेमिया, ऍसिडिटी, जळजळ होणे, रक्त कमी होणे, केस गळणे. आता हल्लीच बघा ते माग व्हिडिओ मध्ये न्यूजला येत होतं, औरंगाबाद विडिया पट्ट्यामध्ये कुठेतरी ते केस बऱ्याच लोकांचे गळायला लागले ऑटोमॅटिक. म्हणजे असे काही ना काही प्रॉब्लेम उद्भवत असतात. मग हे प्रॉब्लेम उद्भवतात, मग याच्यासाठी सोल्युशन काय? तर मी अगोदर सांगितलं, आपल्या शरीर पोषणासाठी 90 घटक आपल्याला पाहिजे आणि हे 90चे 90 घटक निसर्गानं आपल्याला स्पिरुलिनाच्या मार्फत दिलेले आहे. स्पिरुलिनामध्ये 90 पोषण तत्व हे घटक सर्व सापडतात. आणि एक रामबाण उपाय म्हणजे स्पिरुलिना. आज आपण जे अन्न खातो या अन्नाच्या मार्फत इतरत्र घटक आणि फायबर मोठ्या प्रमाणात शरीरात जातं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि आपली शरीराची जी नैसर्गिक क्रिया आहे हे बिघडण्याचं कारण म्हणजेच मधुमेह कसा होतो. पॅन्क्रियाज मध्ये कमी इन्सुलिन तयार होते, म्हणजे आपण जे अन्न खातो त्या मार्फत पॅन्क्रियाज मध्ये इन्सुलिन तयार होतो. पण ते इन्सुलिन एक तर तयार होत नाही, कमी होतं, किंवा होतं ते जास्त प्रमाणात होतं. म्हणजे पॅन्क्रियाज इन्सुलिन तयार करतच नाही. कधी कधी यकृतामध्ये जादा साखरेचे प्रमाण किंवा ग्लायकोनेज मध्ये रूपांतर करू शकत नाही, म्हणून शुगर ही कमी जादा होत राहते. म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण हे शरीरातलं कमी अधिक होत राहतं. आणि कधी कधी काय होतं, जादा साखर लगे वाटे बाहेर पडून जाते, म्हणजे जो सिस्टम आहे तो सिस्टम वर्कआउट करत नाही, बरोबर. मग साखर कमी होणे, ग्लायकोजनची निर्मिती कमी जादा होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा शरीरामध्ये काही पार्ट हे कुजण्याची शक्यता असते. त्याला जे घटक पाहिजे जर ते मिळाले नाही तर तिथं तो भाग खराब होतो. मग साखरेची लेवल कमी जादा होत राहते, अशक्तपणा येणे, अनेक कारण आपल्याला दिसतात. जेव्हा साखरेचे प्रमाण कमी अधिक होते ना, त्यावेळेस किडनीवरती पण ताण येतो. किडनीला गाळण्यासाठी नेफ्रॉन म्हणजेच होल असतात, तर ते बंद पडण्याची शक्यता असते. मग पेशंटला डायलिसिस कडे जावं लागतं. आणि मधुमेह जर जास्त वाढत गेला
तर हृदयामध्ये दुखावा येऊ शकतो किंवा दुखणं उद्भवू शकतं आणि सायलेंट हार्ट अटॅक त्या माणसाला येऊ शकतो. आता अनेक कारण याच्यामध्ये मधुमेह व्हायचे. आज काय झालं, जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय, रात्री बेरात्री झोपणे, जागरण करणे, आपण जे खातो त्याच्यामधून शरीराला जे 90 प्रकारचे घटक पाहिजे ते मिळत नाही. मग ते मिळण्यासाठी किंवा मधुमेह शुगर ही कायमची नायनाट करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे स्पिरुलिना आहे. यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ टाकले आणि तुम्ही गुगलवरती सर्च करा स्पिरुलिना बेनिफिट मधुमेह, आणि आपण ज्यांना ज्यांना दिलंय त्यांची साखर एकदम आटोक्यात आली. शरीराला जेवढी पाहिजे, ज्यांची 400 500 साखर होती तर लिमिटेड 120-150 पर्यंत आलेली आहे आणि बॅलन्सिंग करतं. लक्षात घ्या, मूळतः स्पिरुलिना हे एक नॅचरली शेवाळ आहे. आधुनिक पद्धतीने ते तयार केलं जातं, नॅचरली तयार होतं, म्हणजे एक हर्बल प्रोडक्ट आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. त्याचे बेनिफिट आणि फायदे यावरती आपण बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याच्या लिंक दिलेल्या आहे. तर मूळतः या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण मधुमेहाचे बळी तर पडणार नाही ना. आता हे बघा, आमचे एक पाहुणेच होते इकडे जवळच गाव, एक 5 किलोमीटर वरती. कंटिन्यू त्यांना एक 4-5 वर्षापासून इन्सुलिनचे इंजेक्शन, गोळ्या वगैरे चालू राहायचं. बऱ्याचशा वेळेस त्यांना करोना हॉस्पिटलला, साखर वाढली, कमी झाली, अशक्तपणा आला, पडले, ऍडमिट केलेले. पण असं ट्रीटमेंट करता करता म्हणजे आज जे आपण इन्सुलिनचे इंजेक्शन वगैरे गोळ्या घेतो हे लाईफ टाईम नाहीये. लाईफ टाईम जर तुम्हाला याच्यातून मुक्त व्हायचा असेल कायमस्वरूपी, तर त्यावरती काम करते नॅचरली स्पिरुलिना. पूर्णतः तुमची हेल्थ मेंटेन करते. कुठलेही दुखणे असू द्या, त्यावरती आपले व्हिडिओ येत राहतील, माहिती येत राहील, ते तुम्ही बघा आणि त्यातून कंटिन्यू बाहेर करा. नको इंजेक्शन, नको त्रास, नको वेदना. त्यापेक्षा स्पिरुलिनाच्या 2 ना 3 टॅबलेट घ्या. शरीराला जे 2-3 ग्रॅम प्रोटीनची गरज असते ही यातून भागवली जाते आणि जे काही आजार असतील तुमचे हे कायमस्वरूपी शरीराच्या बाहेर फेकले जाते. जे बॅड कोलेस्ट्रॉल असेल, जे बॅड ग्रंथी असेल, बॅड घटक असेल, याला बाहेर फेकण्याचं काम शरीरातून स्पिरुलिना करते. हे स्पिरुलिना एक जीवन संजीवनी आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच तुम्हाला जर शुगर असेल, शुगर व्हावी असं वाटत नसेल आणि निरोगी आयुष्य जर तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल, तर 100% स्पिरुलिना ही तुमच्या कामाची गोष्ट आहे. दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला किंवा कॉलला संपर्क करू शकता. अधिक माहिती पाहिजे असेल, डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेले आहे. तरीही स्पिरुलिना बेनिफिट तुम्ही गुगलला सर्च करू शकता. मराठी स्पिरुलिनाचे फायदे तुम्ही गुगलला, युट्यूबला सर्च करू शकता. अद्ययावत माहिती घेऊ शकता आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकता फक्त आणि फक्त स्पिरुलिनामध्ये. तर भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्हाला एक सवाल माझा होता की आपण जी माहिती द्यायचो, तर आज माझ्या हातात कागद आहे. तर बरेचसे माहिती आपण विद्यापीठाकडून गोळा केलेली आहे. हे सर्व पेपर वगैरे आपण PDF पण घेतलेली आहे आणि प्रिंट आउट पण घेतलेले आहे. ही सर्व माहिती आपण घेऊन अभ्यास करून हे सर्व हेल्थ बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर असो मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.